आमदार राजेश विटेकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय पहिली प्रतिक्रिया सांगा? मी आज या ठिकाणी सर्वप्रथम आमचे सर्वांचे नेते, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय धनंजय मुंडे साहेब व सर्व मंत्री महोदय व विधानसभेतील आमचे सर्व विधानसभा सदस्य यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला संधी दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि आज मला विधान परिषदेच्या सदस्य म्हणून त्या ठिकाणी माझी सर्वानुमते त्या ठिकाणी 23 मतदान देऊन माझी त्या ठिकाणी निवड केलेली आहे. आदरणीय दादांनी मला लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान परभणीमध्ये येऊन शब्द दिला होता जाहीर सभेमध्ये की मी राजेशला येणाऱ्या 6 महिन्यामध्ये विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी संधी देईल आणि ती संधी अजितदादांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून अजितदादा एक असं व्यक्तिमत्व आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, दिलेला शब्द त्या ठिकाणी खरा करून दाखवलेला आहे आज अजितदादांनी. त्याबद्दल मी माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं अजितदादांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोटा जर पाहिला तर तो 42च मतांचा पूर्ण होता. इतर एक्स्ट्राची जी मतं आहेत ज्यांना तुम्हाला मदत केली त्यांच्याबद्दल काय भावना आहे? ते जे काही नियोजन केलेलं आहे हे पूर्ण पक्क नियोजन अजितदादांनी केलं होतं. ज्यावेळेस दादांनी उमेदवारी दिली त्यावेळेस दादा म्हणले होते की मी उमेदवारी देत आहे, कोटा जरी कमी असेल तर तुला निवडून आणण्याची जिम्मेदारी माझी आहे. मी जाहीर शब्द दिलेला आहे आणि ते मी शब्द पूर्ण करून दाखवतो. त्या पद्धतीनं दादांनी जे काही योग्य नियोजन केलं आहे आणि त्याला सर्व तटकरे साहेबांची असेल, मुंडे साहेबांची असेल, प्रफुल्लभाईंची असेल, सर्वांची जी साथ मिळाली ती अजितदादाचं योग्य नियोजन आज हे आम्ही दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे. तुमच्यावर कुठेतरी आरोप केला जात होता की फेक नरेटिव्ह केले जात आहेत, मतं फुटणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून येऊ शकत नाहीये, त्याला विरोधकांना काय उत्तर द्यावं? अशा पद्धतीच्या फेक नरेटिव्हला दादांनी सांगितलेलं की कशा पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं नाहीये. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादाला मानणारे 42 मतदान होते, 42 आमदार दादांसोबत होते. उर्वरित आम्हाला 5 मतं त्या ठिकाणी मिळाले, म्हणजे 47 मतं आम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. 24 मतं गर्जे साहेबांना मिळाली आहेत, 23 मतं मला मिळालेली आहेत. आणि जे काही मतदानाचं नियोजन केलेलं आहे, जे काही आमदार महोदयांचं नियोजन केलेलं आहे ते पूर्ण अजितदादांनी त्यांच्या पातळीवर त्या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद दादा आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच राजेश विटेकर यांना आनंद व्यक्त करताना अजित पवार यांचे देखील आभार मानल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.